10वी उत्तीर्ण झालात, अभिनंदन तुमचं. पण आता इथून पुढे तुमची 11वी प्रवेश घेण्याची ही जी रेस आहे ही सुरू होते. कारण या वर्षीपासून पहिल्यांदा सेंट्रलाइज पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर अशामध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागत आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, वेबसाईट कुठली, कागदपत्र कुठले कुठले त्यामध्ये अपलोड करायचे. तर या सगळ्या बाबींची आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेणार आहोत. 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे अगदी तुम्ही मोबाईलवरून देखील करू शकता किंवा तुम्ही लॅपटॉप कॉम्प्युटरवरून देखील करू शकता. मी तुम्हाला सगळं काही डिटेल माहिती या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला सुरू करूया. बघा, आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण यामध्ये समजून घेऊया. फॉर्म भरण्यासाठीचे 2 भाग असतात, 2 पार्ट आहेत. आता एक आहे, पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची असते, रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा असतो. तर रजिस्ट्रेशन फॉर्म कसा आहे हे बघून घेऊया. बघा, आपल्याला ही जी वेबसाईट दिलेली आहे mahafyjcadmission.in, सध्या तर ही वेबसाईट बंद आहे, पण या वेबसाईटवरती इथे तुम्हाला इथे लॉग इनचं बटन दिसत आहे, इथे रजिस्ट्रेशनचं बटन येईल तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनचं बटन येईल, असं ब्ल्यू कलरचं रजिस्ट्रेशनचं बटन येईल. त्या रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला ही पुढची प्रोसेस जी आहे तर ही करावी लागते. यामध्ये तुम्हाला पार्ट 1 मध्ये स्वतःची माहिती भरायची आहे. देन पार्ट 2 मध्ये कॉलेजची पसंती द्यायची आहे, प्रेफरन्सेस द्यायचे आहे. 1 ते 10 पर्यंत तुम्ही कॉलेज काय करू शकता, म्हणजे पसंती देऊ शकता, तुम्हाला कोणतं अगोदर पाहिजे कोणतं नाही. हे दोन्ही भाग ऑनलाईन पोर्टलवरच भरावे लागणार आहे. तर आता कसे कसे भरायचे आपण ते बघूया. पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय भरायचं आहे, पार्ट 1 मध्ये तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख या सगळ्या डिटेल ज्या आहेत तुमच्या तर त्या तुम्हाला भरायच्या आहेत. नंतर तुम्हाला शाळेचं नाव, बोर्डाचं नाव, संपर्क क्रमांक व ईमेल ID हे देखील तयार करायचं आहे. तुमच्या आईचं नाव, तुमचा बोर्डाच्या सर्टिफिकेटवरती जो नंबर असतो तर तो देखील व्हेरीफाय होईल आणि नंतर मग ते ऑटोमॅटिकली तुमचा बाकीच्या डिटेल ज्या आहेत त्या फेच होऊन येतात. संपर्क तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID पण लागणार आहे. तसेच तुमचं जात, आरक्षण लागू असल्यास ते आणि कुटुंबाची माहिती ही सगळी तुम्हाला तिथे अपलोड करावी लागायची आहे. नंतर तुमचा आधार नंबर आणि बँक डिटेल देखील तुम्हाला तिथे काय करायचे, अपलोड करायचे आहे, जेणेकरून काही स्कॉलरशिप वगैरे पुढचं जे प्रोव्हिजन आहे तर त्यासाठी तुम्हाला आतापासूनच तुमचे बँक डिटेल्स आहेत तर ते इथे एंटर करायचे आहे. पार्ट 1 सबमिट केल्यानंतर काय येईल, पार्ट 1 सबमिट केल्यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तयार होतो. त्याचा एकतर स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा, नाहीतर मग तो कुठेतरी लिहून ठेवायचा. तो जो नंबर असेल, जर तुमचा कदाचित पासवर्ड जर हरवला किंवा विसरले तुम्ही तर त्या नंबरवरून तुमचा पासवर्ड रिसेट करता येऊ शकतो. तर त्यासाठी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड हा एकतर असूच द्या, पण जो फॉर्म तुम्ही ऑनलाईन केला असेल त्याचा रजिस्ट्रेशन नंबर देखील येतो. नोंदणी यशस्वी झाली की तुम्हाला लॉग इन करता येते. जसं की आपण या इथं पाहिलं तर तुम्ही इथं लॉग इनवरती जर क्लिक केलं की नंतर मग तुमचे डिटेल्स तुम्हाला तिथे येऊन जातील. नंतर तुम्हाला पार्ट 2 म्हणजे प्रेफरन्सेस म्हणजे फॉर्म भरायचा आहे. तर आता कुठल्या कॉलेजचा फॉर्म भरायचा, कसा भरायचा आहे हे आपण याच्यामध्ये पाहूया. पार्ट 2 म्हणजे काय हे पाहूया. कॉलेजची पसंती आणि यामध्ये दिली जाते. तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर याची पसंती तुम्हाला इथे द्यावी लागते. कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 10 कॉलेज तुम्ही इथे काय करू शकता, त्या यादीमध्ये टाकू शकता. जे तुमच्या घराजवळचे किंवा घराजवळचे नसतील पण तुम्हाला आवडतं आहे किंवा तुम्हाला चांगल्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे आणि ते घरापासून दूर आहे तर तुम्ही अशी कॉलेज देखील यामध्ये प्रेफरन्स तुम्हाला अगोदर कुठला पाहिजे, 1 नंबरला जे कॉलेज पाहिजे जर ते नाही मिळालं तर तुम्हाला दुसरं मिळेल, दुसरं नाही तर तिसरं मिळेल, या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. नंतर तुम्हाला तुमची शाखा पण निवडायची आहे. सायन्स जायचं आहे, कॉमर्स जायचं आहे, आर्ट्स आहे, ऑफकोर्स हे अगोदर आहे आणि नंतर तुम्हाला कॉलेजेस निवडायचे आहेत. ठीक आहे. नंतर प्राधान्यक्रम द्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट, सेकंड, थर्ड हे लक्षपूर्वक भरायचं आहे. ठीक आहे, कारण तुम्ही ज्या कॉलेजला मनात चालू असेल तुमचं की मला या कॉलेजला पाहिजे, मग तिने ॲडमिशन इकडे घेतलं मग मला तिकडेच घ्यायचं आहे, ते मनात गणगण चालू असताना तुम्ही सिलेक्ट करणार दुसरं, तर अशा वेळेस काय होईल की तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म तर भरला जाईल पण तुम्हाला जे प्रेफर्ड कॉलेज आहे ते मिळणार नाही. डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करा. नंतर खालील कागदपत्रांची PDF आणि जेपेग फाईल जी आहे तर ती तुम्हाला तयार ठेवायची आहे. PDF आणि जेपेग फाईल तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर 10वीचं मार्कशीट त्यामध्ये तुमचं पहिलं असलं पाहिजे, त्याची PDF, झेरॉक्स, जेपेग हे असलं पाहिजे. जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास कास्ट सर्टिफिकेट ते देखील असलं पाहिजे. रहिवासी दाखला तुमचा तयार असला पाहिजे. देन एक फोटो आणि तुमची सहीची
एक नमुना फोटोकॉपी तुमचीच नमुना असायला पाहिजे आणि तोही मला वाटतं 100, 200 किंवा 300 केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ना तुमच्या गुगल ड्राईव्हवरती तुमच्या कधीही सेव्ह असले पाहिजे. म्हणजे असं कधी व्हायला नको की मला माझे डॉक्युमेंट सापडत नाही आहे, मी फोटो काढून ठेवला होता मोबाईलमध्ये मग आता सापडत नाही. सगळे फोटो वगैरे जे आहेत तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट जे आहेत तर ती तुम्ही डिजिलॉकरमध्ये किंवा गुगल ड्राईव्हवरती अपलोड करून ठेवत चला. ठीक आहे. आणि तुम्हाला एक आधार कार्ड देखील यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर काय होईल, फॉर्म सबमिट झाल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट मिळेल. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय की तुम्ही हा फॉर्म भरला आहे याची एक पोच पावतीसारखा ॲक्नॉलेजमेंट मिळेल की हा बाबा तुमचा फॉर्म आमच्याकडे आलेला आहे. म्हणजे उद्या जर समजा तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला ॲडमिशनच नाही मिळालं किंवा तुम्हाला कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन नाही मिळालं तर त्या ॲक्नॉलेजमेंटनुसार तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल की तुम्ही फॉर्म भरला होता. राईट. ते डाउनलोड करा आणि त्याची काय करायची, प्रिंट ठेवायची आणि पुढील राऊंडमध्ये ज्यावेळेस कॉलेजेस राऊंड लावतील तर त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे काय करायचं, लिस्ट तुमची ही जी आहे ही यादी काय करायची, चेक करायची. आता काही सामान्य चुका यामध्ये विद्यार्थ्याकडून होणं म्हणजे होतील तर त्या कोणकोणत्या चुका आहेत. चुकीचा मोबाईल नंबर टाकू नका. जर मोबाईल नंबर टाकला आणि जर समजा त्यामध्ये रिचार्ज नसेल तर मेसेज येत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून जो नंबर तुमचा असेल तोच चालू ठेवा आणि त्याच्यावरतीच काय करा आणि तोच नंबर टाका. प्रेफरन्स बदलायची वेळ चुकवू नका. म्हणजे आता समजा मी एक कॉलेजला प्रेफरन्स दिला, त्याचे 4 राऊंड झाले आणि त्या 4 राऊंडनंतर देखील माझा तिथे नंबर नाही लागला किंवा कट ऑफ नाही लागला. समजा मला आहे 82% आणि त्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 84%वर लागला. म्हणजे 83च्या खालचे तर ते 84च्या खालचे तर घेणारच नाही. मग अशा वेळेस माझ्या प्रेफरन्समधून ते कॉलेज मी काढून टाकायला पाहिजे आणि दुसऱ्या कॉलेजचं जे आहे ते प्रेफरन्स 1 नंबरला यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने प्रेफरन्स बदलायची वेळ तुम्हाला चुकू द्यायची नाही आहे. कागदपत्र अस्पष्ट अपलोड करू नका. क्लिअर दिसेल असेच कागदपत्र तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन करायचं आहे. विविध असे ॲप्लिकेशन आहेत त्यांनी तुम्ही व्यवस्थित स्कॅन करा. सगळी काही माहिती जी आहे तर ती त्यामध्ये स्पष्ट दिसेल. आणि पोर्टलवर वेळोवेळी लॉग इन करून काय करा, अपडेट पाहत राहा. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या वेबसाईटमध्ये महाराष्ट्र शासनाची जी 11वी FYGC ॲडमिशनची जी वेबसाईट आहे त्यांच्याकडून हा नंबर देखील जाहीर करण्यात आला. या नंबरवरती तुम्ही माहिती आवश्यक जी आहे तर ती मिळवू शकता. वेबसाईट आहे mahafygcadmission.in आणि मार्गदर्शन केंद्र जवळ शाळा कॉलेजमध्ये देखील तुम्हाला याबद्दल विस्तृत माहिती देखील उपलब्ध असणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. जर तुमचे काही डाऊट असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही कमेंट असतील, व्हॅलिड प्रश्न असतील, जरुरी नाही की तो प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना पडावा. अगोदरच तो विद्यार्थ्यांच्या समोर जर आला तुमच्या साह्याने तर ते विद्यार्थ्यांना काही चुका आणि ज्या काही प्रॉब्लेम्स येतील तर ते अवॉइड करण्यासाठी त्यांना हेल्प होईल. सो डू कमेंट and I'll see you soon in the next video. Till then, bye bye.